फखरुद्दीन बेन्नूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जो पुरस्कार आज आपण देत आहोत, तो पुरस्कार ज्यांना मिळाला ते पुरस्कार विजेते श्री हुमायून मुर्सल बंधूंनो, भगिनी ते सध्या नाही, बंधूंनो, प्राध्यापक बेन्नूर यांचे विचार आणि यांची स्मृती पुढील काळामध्ये टिकून ठेवण्यासाठी त्यांच्या परिवारातील लोकांनी आणि मित्रांनी मिळून जे दोन महत्त्वाचे संकल्प केलेले आहेत, ते संकल्प अतिशय महत्त्वाचे आहेत. मुख्य जो प्रश्न आहे, जो बेन्नूर सरांनी सातत्याने आपल्या पुस्तकामधून हे व्यक्त केलेला होता, भाषणामधून, लेखामधून ज्या गोष्टी त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या, त्यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला या रिसर्च सेंटरच्या मार्फत पूर्ण करता येतील. की बेन्नूर सर सातत्याने नव्या संदर्भामध्ये नवा विचार मांडणारे विचारवंत होते आणि नव्या परिस्थितीमध्ये आपण पुढे कसं गेलं पाहिजे याचा ते सातत्याने विचार करत होते. आणि एकदा नवा विचार त्यांना सापडला की ते मग वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून, मासिकामध्ये लेख लिहून, मिळेल तिथे जाऊन भाषणं करून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. एकूण बेन्नूर सरांची जी वाटचाल झाली, म्हणजे 1980-81 पासून गेली 40 वर्ष माझी त्यांची जवळची मैत्री होती. कोल्हापूरला ते अनेक वेळा येत असत. तर त्यांच्या एकूण जी वैचारिक वाटचाल झाली, त्या वाटचालीमध्ये त्यांच्यावर जे महत्त्वाचे विचार, त्यांच्यावर प्रभाव करणारे जे विचार होते, त्या विचारामध्ये मार्क्सवादाचा विचार एक महत्त्वाचा असा विचार होता. दुसरा विचार नंतरच्या काळामध्ये गांधीवादाचा विचार होता. आणि महात्मा गांधींच्या हिंद स्वराज्यमध्ये पाश्चिमात्यांचा जो साम्राज्यवाद आहे, जी भांडवलशाही आहे, त्याच्यावर गांधींनी टीका केलेली आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेलं होतं. असगर अली इंजिनियर यांनी सुरू केलेलं एकता जी चळवळ होती, त्या एकता चळवळीच्या मार्फत अनेक प्रबोधनपर कार्यक्रम बेन्नूर सरांनी आणि असगर अली इंजिनियर यांनी महाराष्ट्रामध्ये संघटित केलेले होते. त्यापूर्वी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे प्राध्यापक मोईन शाकीर आणि बेन्नूर यांचे अनेक प्रकल्प होते, ज्या प्रकल्पाच्या सहाय्याने ते प्रबोधनाच्या चळवळीच्या दृष्टीने, मुस्लिम प्रबोधनाच्या चळवळीच्या दृष्टीने कसं पुढे गेलं पाहिजे याचा ते विचार करत होते. की हमीद दलवाई यांनी सुरू केलेली जी प्रबोधनाची चळवळ आहे, ती अपूर्ण चळवळ आहे आणि त्या चळवळीमुळे प्रबोधन फारसं पुढं जाणार नाही याची बेन्नूर सरांना खात्री पटलेली होती. त्यामुळे त्या चळवळीमधून ते बाहेर पडले आणि मोईन शाकीर आणि त्यांनी काही असे प्रकल्प मनामध्ये संकल्प केलेला होता, पण दुर्दैवाने मोईन शाकीर लवकर वारले. त्यानंतर बेन्नूर सर आणि असगर अली इंजिनियर यांनी अनेक कार्यक्रम घेऊन पुढे अजेंडा जो आहे तो अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळामध्ये ह्याच्याबरोबरच एक नवा प्रश्न जो निर्माण झाला तो होता मराठी मुसलमानांची आयडेंटिटी काय. आणि मुसलमान हे मराठी आहेत, त्यांची भाषा उर्दू नाही, आणि मुसलमान जर मराठी आहेत तर मराठी साहित्याला त्यांनी काय योगदान केलेलं आहे शेख महमदापासून, याची योग्य अशी नोंद घेऊन मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ अगदी एकांड्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी ती सुरू केली आणि त्यांनी अनेक अधिवेशनं भरवले आणि ही जी चळवळ आहे ती चळवळ पुढे नेली. त्यानंतरचा जो महत्त्वाचा प्रश्न बेन्नूर सरांनी हाती घेतलेला होता तो इतर मागास जातींच्या एकूण अधिकारांच्या बाबत. बेन्नूर सरांचं असं म्हणणं होतं की भारतामधला हिंदू समाज जसा जातीग्रस्त आहे, जसा विविधतेने नटलेला आहे, जशा वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आहेत, तसाच प्रकार मुस्लिम समाजाच्या बाबतीतही आहे.
मुस्लिम समाज हा एकसंध असा समाज नाही आणि त्याच्यामध्ये जे मागास जातीचे लोक आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. म्हणून मागास मुस्लिमांची चळवळ सुरू करून एक नवी जागृती निर्माण करण्याचा बेन्नूर सरांनी प्रयत्न केला आणि भारतामधील मुस्लिम समाज इतका विविधतेने नटलेला आहे. उत्तर भारतातील मुसलमान, काश्मीरमधला मुसलमान आणि तामिळनाडूतला मुसलमान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. त्यामुळे ही जी विविधता आहे ती विविधता लक्षात घेऊन त्या विविधतेचा सन्मान करून कशा प्रकारे आपल्याला पुढे जाता येईल याचा विचार सातत्याने बेन्नूर सर करत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये राष्ट्रीय चळवळीच्या काळात मुस्लिमांच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या चळवळी सुरू होत्या, परंतु एकूण मीडियाने आपल्या अभ्यासकांनी मुस्लिम लीग म्हणजे मुसलमान, द्विराष्ट्रवादी सिद्धांत म्हणजे मुसलमान अशा प्रकारच्या संकल्पना लोकांच्या मनावर बिंबवल्या. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांची नया काश्मीरची चळवळ, सरहद्द प्रांतामधली खान अब्दुल गफ्फार खान यांची खुदाई खिदमतगारांची चळवळ, एक वेगळ्या प्रकारचा विचार मांडणारी देवबंदची चळवळ, बंगालमधल्या कृषक मजदूर प्रजा पार्टीचे जे नेते होते फजलुल हक आणि शेख मुजीबुर रहमान यांची चळवळ, ह्या वेगवेगळ्या चळवळी भारतामध्ये झाल्या. तर दक्षिण भारतामध्ये तर आणखी पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये व्हरायटी आहे. याचा पूर्णतः अभ्यास केल्याशिवाय भारतामधलं जे मुस्लिम राजकारण आहे ते मुस्लिम राजकारणी समाजकारण समजणार नाही असं बेन्नूर सरांना वाटत होतं. आणि आत्ताच युसुफने सांगितल्याप्रमाणे या विषयावर कुठलंही पुस्तक दिसलं ते कितीही महाग असलं तरी बेन्नूर सर ते पुस्तक घ्यायचे. म्हणजे ज्यावेळी पगार कमी होता त्यावेळी जवळजवळ निम्मा पगार पुस्तकावर ते खर्च करायचे, पण पुस्तकं घरी आणून ते ठेवायचे आणि त्यांना ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ते वाचायचे. की बेन्नूर सरांना जेवढं ज्ञान होतं, बेन्नूर सरांची जेवढी अंडरस्टँडिंग होती त्यातली फक्त 10% पुस्तकांच्यामध्ये लेखामध्ये आलेली आहे आणि बाकीचे सगळे जे त्यांचं ज्ञान होतं ते त्यांच्याबरोबर दुर्दैवाने गेलं आणि होतं असं, त्याला आपण काही पर्याय नाही त्याला. परंतु जे आहे ते टिकवणं, त्यांचे सर्व जे लेख आहेत ते संग्रहित करून पुस्तक रूपानं प्रकाशित करणं आवश्यक आहे. वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले लेख एक आठवडाभरही टिकत नाहीत. मासिकामध्ये प्रकाशित झालेले लेख 2-3 महिन्यामध्ये लोक टाकून देतात. परंतु पुस्तक एकदा प्रकाशित झालं, ते पुस्तकामध्ये प्रकाशित झालेले लेख हे जवळजवळ अनेक वर्ष, 100-150 वर्ष टिकू शकतात. म्हणून हे विचार पुस्तक रूपाने संग्रहित होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने हे आपले बेन्नूर सरांचे सर्व जे मित्र आहेत ते मित्र अनेक प्रकारचे प्रकाशनं करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आता बेन्नूर अकादमी एकदा स्थिर स्थावर झाल्यानंतर कुठल्या प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट घ्यायला पाहिजेत, कशा प्रकारे लोकांना हे म्हणजे लोकांच्या पुढे हे विषय तिन्ही भाषातून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषातून कशा प्रकारे लोकांपर्यंत गेले पाहिजेत याचा एकूण या अकादमीच्या संचालकांना विचार करता येईल. परंतु एक मोठा वैचारिक वारसा बेन्नूर सरांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. बेन्नूर सर हे मोठे पॉलिटिकल सायंटिस्ट होते आणि पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलं. विशेषतः राज्यघटना आणि कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स या 2 विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं. मी त्यांच्यासारखं मागे लागत होतं की कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स या विषयावर तुम्ही पुस्तक लिहा, पाहिजे तर कोल्हापूरला तुम्ही 6 महिने येऊन राहा आणि हे पुस्तक लिहा. त्यांची ते पुस्तक लिहिण्याची इच्छा होती, कारण त्यांचे इतकं ज्ञान त्या विषयावरचं बाकीच्या कुणाजवळ नव्हतं. पण त्यांची इच्छा असूनही अनेक कामं असल्यामुळे, प्रकृतीची साथ नसल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही. पण हा जो बेन्नूर सरांचा वैचारिक वारसा आहे तो वैचारिक वारसा पुढं नेणं अतिशय आवश्यक आहे. आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे सध्याची जी सामाजिक राजकीय परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे.
ही परिस्थिती सर्वसाधारण भारतीय लोकांच्या पुढे आहेच आहे, पण त्या विशेषतः भारतामधले जे अल्पसंख्याक समाज आहेत त्यांच्यापुढे जास्त गंभीर प्रश्न आहेत. भारतीय राज्यघटनेने कलम 25 ते 30 यामध्ये भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठी अनेक अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांचं संरक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि सरकार जर याबाबत कर्तव्य आपलं पार पाडत नसेल तर सरकारला हे कर्तव्य पार पाडायला लावणं ही समाजाची, न्यायालयांची, राजकीय पक्षांची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने कठीण प्रसंगामध्ये धैर्य ठेवून आपल्याला काम करावं लागेल. आणि फार काळ टिकत नाही अशा प्रकारच्या हुकुमशाह्या, अशा प्रकारच्या राजवटी जगाचा इतिहास आपल्याला सांगतो की अशा प्रकारे समाजाच्या मोठ्या घटकावर अन्याय करणारे ज्या राजवटी आहेत त्या राजवटी फार टिकत नाहीत. त्यामुळे एक आपल्याला धैर्य धरून हे पुढे काम करावं लागेल. प्रश्न बदलत्या काळामध्ये मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत आणि मुस्लिम समाजापुढच्या ज्या समस्या आहेत आणि मुस्लिमांच्याबद्दल इतर समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये जे पूर्वग्रह निर्माण झालेले आहेत त्या संदर्भात काम करण्याचं आहे. विशेषतः हिंदुत्ववादी लोकांच्या प्रचारामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज, मुस्लिम धर्म, इस्लाम आणि इस्लामी कंट्रीमधली हे या एकूण राजवटी याबाबत मोठ्या प्रमाणात द्वेषमूलक, पूर्वग्रहाने ग्रस्त असं लिखाण केलं जाते की साध्या गोष्टी आहेत की मुस्लिमांची लोकसंख्या 30 कोटी आहे. हे खरं आहे का? मुस्लिमांचा बर्थ रेट वाढतो आहे, खरं आहे का? हे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. आणि 2021ची ज्यावेळी जनगणना होईल त्यावेळी मुस्लिमांचा बर्थ रेट जवळजवळ 19-20% आलेला दिसेल. परंतु याबाबत खोट्या प्रचारामुळे एक प्रकारचा द्वेष आणि पूर्वग्रह समाजामध्ये निर्माण करणारे लोक आहेत. त्यासाठी आपल्याला सातत्याने काम करावं लागेल. आणि नवे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण समाजापुढे आहेतच आहे, पण मुस्लिम समाजापुढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक चांगली गोष्ट अशी आहे की गेल्या 50 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आणि हा बदल सकारात्मक असा बदल आहे. एकूण दृष्टिकोन बदललेले आहेत. शिक्षण आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा बदल होतो आहे आणि या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या पद्धतीने होतात त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे असं म्हणायला हरकत नाही. श्री हुमायून मुर्सल हे गेली अनेक वर्ष प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करत आहेत आणि त्यांनी सेंटर फॉर रिनॅसन्स, ठीक आहे, बरोबर आहे ना हे नाव, नावाची ही जी संस्था स्थापन केलेली, या संस्थेच्या द्वारा समाज प्रबोधनाचं कार्य ते सातत्याने करत आहेत. समाज प्रबोधनाचं जे कार्य आहे ते आतून प्रबोधन करण्याचं, आतून बदल करण्याचं कार्य आहे आणि हे कार्य सातत्याने करावं लागतं. याला आयुष्यभरात कधी तुम्हाला त्याची यशस्वी झालं म्हणून पावती मिळणार नाही. आचार्य विनोबा भावे यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण आयुष्यभर काम करूनसुद्धा काही वेळा असं असतं की त्याचे जे फळं आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, परंतु बीज पडलेलं असतं आणि काही काळानंतर त्याची जे फळं आहेत ते पुढच्या पिढीला भोगायला मिळू शकतात, पुढच्या पिढीला त्याचा फायदा मिळू शकतो. म्हणून काम करणाऱ्या लोकांनी कधीही याबाबत निराश होऊन चालत नाही. सतत काम करणे, सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करणे हे आवश्यक आहे असं आचार्य विनोबा भावे यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं विनोबांनी जे सांगितलं ते सर्वच सामाजिक चळवळीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. हा छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केला. कार्यक्रमाला येताना बेन्नूर सरांच्या आठवणी दाटून आल्या. एक प्रकारे मनाला बरं वाटलं की सरांची स्मृती एक चांगल्या पद्धतीने आपण
साजरी करतो आहो किंवा हे करत आहो. दुसऱ्या बाजूला दुःख याचं वाटलं की बेन्नूर सर आज आपल्यामध्ये नाहीत. ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता. परंतु ह्या आता झालेल्या गोष्टी आहेत. आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांचा जो वैचारिक वारसा आहे तो आपण सर्वजण पुढे नेत आहात आणि त्याची सुरुवात मुरसल सरांना हा पुरस्कार देऊन झालेली आहे. मी श्री मुरसल यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर एका योग्य व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल ही जी निवड समिती आहे तिचंही अभिनंदन करतो. धन्यवाद.